शरद पवार बोलतात, पाहूयात. सामूहिक समिती केली. त्याच्यात कोणत्या मतदारसंघ कुणाला माहिती याचं निर्णय घेतले. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नेते हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेतली. म्हणजे त्यांची चर्चा झाली. आता शेवटचा त्याच्यावरचा हा शेवटचा कार्यक्रम आहे तो 30 तारखेला आणि 1 तारखेला 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची प्रस्ताव तयार करावा. त्याच्या पक्षाला सांगावं आणि त्या पक्षाला कार्याचं द्यायचं. आता उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कराडमध्ये बाळासाहेब पाटलांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला. तर राष्ट्रवादी ठरले आणि त्याच्यातून आम्ही आमच्या सरकारशी निवड करून आणि कामाला लागू. सर, तिरुपती बालाजीच्या जो प्रसादामध्ये भेसळ झाली होती त्या संदर्भात तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये भेसळ जी झाली होती त्या संदर्भात SITची चौकशीचे आता आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी. माझ्या वाचण्यात हे आले आणि ते गंभीर आहे. खरं म्हणजे लोकांचं इतकं महत्वाचं श्रद्धेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी श्रद्धेने लोक जात असताना तिथं दर्शन घेतल्याच्या नंतर प्रसाद आणि त्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे असं एक वाचलं. माझ्या हातात अधिकृत काही त्याची माहिती नाही. तर ते जर खरं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करून त्या लोकांच्या भावनेशी कुणी केलं नाही. समाजामध्ये भरपूर तेढ लावले असं वाटतंय का? आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची? आमची भूमिका नेहमीची आहे की आरक्षणाला आमचा फाशीवाद आहे. हा फाशीवाद येत असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाजाचा आरक्षण वाटा आहे त्याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना मराठा समाजाचे एक वैशिष्ट्य होतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून जर तुम्ही विचार बघितला तर अष्टभग्न जातीच्या लोकांना घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदेश शिवछत्रपतींनी दिला. आणि ही भावना आज समाजातल्या सगळ्या घटकांच्या मध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरक्षणाचे वाणी योग्य ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली. विशेषतः जणांनी स्वतः मांडली. त्यांचाही शिकली मुस्लिम लिंगायत अशी काही समाज असतात त्यांना बोलवून घ्यावं त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊन सगळ्यांना सगळ्या लहान घटकांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आग्रह आहे. वक्फ विधेयकाविषयी आपली काय भूमिका आहे? वक्फ विधेयकाविषयी नाही, आता त्याचा आमच्या समोर त्याचा प्रस्ताव आला आहे. तो घाईघाईनं फार पास करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा होता. ज्यावेळी तो प्रस्ताव आला त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या सभागृहाच्या सदस्य सुप्रिया सुळे यांनी त्याला सक्त विरोध केला. रोजगार नाही घाईघाईने मंजूर करण्याच्या पद्धतीला आणि त्या ठिकाणी मागणी केली की एका दिवसात सध्यामध्ये हा कायदा मंजूर करावा. या गोष्टीला आमचा विरोध आहे. सर्व पक्ष कमिटी नेमा वक्फ विरोधाच्या संबंधी ज्या वर्गाचा समज देतो त्याची मतं घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा
हा सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मांडला गेला आणि त्यामुळे आज तातडीचा कायदा करण्याचा जो काही वेळेला प्रयत्न होता तो थांबला आणि आता ती कमिटी केली गेलेली आहे. साहेब नगरमध्ये परवा सभा झाली. नगरमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना आम्ही अंमलात आणू असं सांगितलं. तर आपल्या पक्षाची भूमिका काय राहील? असं आहे की प्रत्यक्ष कार्यक्रम आमच्या तिन्ही पक्षाचा जो आहे तो एकत्रित कार्यक्रम मानला जाईल. जुन्या पेन्शनच्या संबंधीची मागणी ही सातत्यानं होते. मला स्वतःला त्या संबंधीचे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे लोक भेटले. पुण्याच्या जवळ त्यांची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्सात त्यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये ही मागणी राजकारण अशी भावना लोकांच्या मनामध्ये आहे त्याची पूर्तता करावी आणि त्या लोकांची अपेक्षित जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा त्याच्यात आहे. पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही. जेव्हा सत्ता उद्या येईल त्यावेळेस त्याची दुरुस्ती करता येईल. इम्तियाज जलील यांची संभाजीनगरवरनं मुंबईमध्ये तिरंगा रॅली सुरू आहे. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांचे जे काही आक्षेपार्ह वक्तव्य आहे त्या संदर्भात त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे या रॅली संदर्भात. असं आहे की ते जे कोणी राहणारे भाग्य कसे राहणारे आणि भागव्या कॉफीमध्ये त्यागाचा इतर सगळ्या रस्त्यांच्या मध्ये संयमाचा दृष्टिकोन हे त्याचं वैशिष्ट्य आहे. असं असताना अन्य समाजाच्या संबंधित असं विचारही वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे आणि त्या संबंधी कुणी प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष देता येणार नाही. पण या पद्धतीची वक्तव्य करू नये की जेणेकरून सामाजिक ऐक्याला धक्का बसेल. चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीकडनं शेखर निकम यांचं नाव आघाडीवर आहे तर महाविकास आघाडीकडनं प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे असं कळतंय. काका विरुद्ध पुतण्या अशी लढत देखील म्हणजे जशी बारामतीमध्ये जसं पाहिलं जाते तसं चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं जाते काका विरुद्ध पुतण्या. तर नेमकं काय वस्तुस्थिती आहे कशा? असं आहे की आमच्याकडे कोणते मतदारसंघ कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय मगाशी मी सांगितले की 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची चर्चा करणार. त्यानंतर तो मतदारसंघ आमच्याकडे आला किंवा कोणाकडे आला त्याचा निकाल तो फक्त येईल. अजून कशाचं काही नाही. अजून मतदारसंघ आमच्या हातात नाही. मला माहिती नाही इथे एक आमच्याकडे होणार आहे लादारात तुझी आहे का तुझं काय लादारात तुझी आणि कोण कोणाला माझी अजून कशाचा फटका नाही. असताना हा दुसऱ्या कुठल्या पक्षाने कोणाची नावं घेतली असती. चिपळूणमध्ये आपण होतो. शरद पवार पत्रकार परिषद घेत होते आणि बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.